पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींचा युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने निषेध केला। युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पेट्रोल पंपावरती वाहन चालकांना चक्क मेलोडी चॉकलेट वाटून सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध केला आहे। आवाज महाराष्ट्राच्या ठाण्याच्या परिवर्तनाचा या अभियानाची सुरुवात युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी शिवराज मोरे यांच्यासह राष्ट्रीय सहसचिव शांभवी शुक्ला, उपाध्यक्ष सय्यद आफरीन मुझफ्फर हुसैन, प्रदेश सचिव मेहर चोपाने, महासचिव दीपक पाठक, सचिव प्रशांत पारवे, कल्याण जिल्हाध्यक्ष जपजीत सिंह, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष लोकेश घोलप, कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्ष वसीम हजरत इत्यादी उपस्थित होते। या अभियानाचा प्रारंभ करताना शिवराज मोरे यांनी भाजप सरकारच्या चुकलेल्या आर्थिक धोरणांवरती सडकून टीका केली आहे। दरम्यान आज पेट्रोलच्या दरामध्ये 84 पैशांनी वाढ झालेली आहे। त्याचा निषेध करण्यासाठी पेट्रोल पंपावरती मेलोडी वाटप करण्यात आले। याप्रसंगी शिवराज मोरे यांनी इंधनाचे दर आठवड्याला वाढत आहेत। मोदी लोकांना ऑनलाईन काम करायला सांगत आहेत। आता पेट्रोल ऑनलाईन कसं भरायचं हेही त्यांनी सांगावं। देशाचा आर्थिक गाडा ढासळला आहे, काळ बिकट आहे, त्यामुळेच देशात उद्रेक होणार आहे। देशावर आर्थिक संकट असतानाही मोदी परदेशी दौरे करून नीला मेलडी देत आहेत, म्हणूनच आम्ही महागाईचे चॉकलेट वाटत आहोत, असं त्यांनी सांगितलं। नाही, देशामध्ये जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, यामध्ये कुणाला नाकारता येणार नाही। पण इतर देशांनी आपली उपाययोजना कशी केली हे भारताने त्यांच्याकडून शिकायला पाहिलं होतं। एकतरी भारताचं आपलं परराष्ट्र धोरण 100% फेल ठरलेलं आहे। भारताचं तुम्ही हे आर्थिक धोरण फेल ठरलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये प्रचंड महागाई वाढत आहे, डॉलरचा भाव वाढत आहे, रुपयाची किंमत घसरत आहे। एकीकडे देशाचे पंतप्रधान सगळ्या नागरिकांना सांगतात की तुम्ही सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोलचा फार वापर करू नका, बाहेर फिरायला जाऊ नका आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरात बसून ऑनलाईन काम करा। पण मला सांगायचं आहे की तुम्ही पत्रकारिता करता, तुम्ही घरात बसून ऑनलाईन माझी बाईट घेऊ शकता का? हे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरणारा व्यक्ती घरात बसून ऑनलाईन पेट्रोल भरू शकतो का? आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला उपाययोजना करायची आली नाही, तुम्ही देशाला उद्देश देता पण स्वतः मात्र दुसऱ्या दिवशी हजारो गाड्यांचा ताफा घेऊन तुम्ही रोड शो करता, परत तुम्ही परदेशवारी करता आणि परदेशामध्ये जाऊन तुम्ही इटलीच्या पंतप्रधान मेलोनीला मेलोडी चॉकलेट गिफ्ट देता। खऱ्या अर्थानं कुठल्याही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी एवढी खालच्या पातळीला जाऊन देशाची गनिमा घाण ठेवली नाही, तेवढी देशाची गनिमा कुठेतरी ढासळत चाललेली आहे। मला आपल्या मतातून मला सांगायचं आहे की 150 कोटी देशवासियांचा पालक हा देशाचा पंतप्रधान असतो। त्याला कुठली जात नसते, कुठला धर्म नसतो, ना कुठला पक्ष असतो, तो सर्व 150 कोटी नागरिकांचा असतो। पण मला विसर पडल्यासारखं वाटतंय की देशाचे पंतप्रधान या देशाला देखील विसरले, नागरिकांना विसरले। त्यांना आजही अशा परिस्थितीमध्ये देखील परदेशवाऱ्या महत्वाच्या आहेत, देशाच्या हिताचं कुठलंही धोरण त्यांच्यामध्ये दिसत नाहीये।